मी जय चौधरी क्रिएटर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आम्ही नेहमीच समाजातील ज्वलंत विषयांना आमच्या रोजच्या संघर्षांना आणि सत्याला तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो। सत्याची बाजू घेणे आणि न्यायासाठी आवाज उठवणे हेच आमचे ब्रीद आहे। आज आपण एका अशाच विषयावर बोलणार आहोत ज्याने माझ्या आयुष्यात मोठा भूकंप घडवला आहे। ही कथा आहे प्रामाणिकपणाची, संघर्षाची आणि वाढत्या जातीवादाच्या क्रूरतेची। ही कथा आहे एका सर्वसामान्य कामगारावरची जो फक्त सत्य आणि न्याय या शब्दावर विश्वास ठेवत होता। आजचा आपला विषय आहे एका प्रामाणिक कामगारावर झालेला अन्याय आणि जातीवादाचे विषारी वास्तव। मित्रांनो, मी विनोद, आपल्या कुटुंबातील एक सदस्य। मित्रांनो, गेले 20-22 वर्ष मी टाटा मोटर पिंपरी या ठिकाणी काम करत होतो। सुरुवातीला हंगामी पण माझ्या कामातील प्रामाणिकपणा आणि कामावरील निस्सीम आत्मीयता पाहून कंपनीने मला कायमस्वरूपी केले। मला वाटले आता माझे आयुष्य स्थिर झाले, पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते। कामावरचे प्रतिनिधी म्हणून जे लोक वावरत होते त्यांनी सलग 2 वेळा निवडणुका न घेता सत्ता भोगली होती। हे पूर्णपणे कामगार कायद्याच्या उल्लंघन होते। मी ठरवले हे चालणार नाही, कामगारांना न्याय मिळाला पाहिजे। मी त्यांच्या या हुकुमशाहीच्या विरोधात उभा राहिलो। माझा हा लढा उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय दिल्लीपर्यंत पोहोचला आणि माझा विजयी झाला। कोर्टाने पुन्हा निवडणुका घेण्यास भाग पाडले आणि या निवडणुकीत कामगारांनी माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला। मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो। हा विजय प्रस्थापित मंडळींना सहन झाला नाही, कारण त्यांच्या मते मी त्यांच्या टक्केवारी खाण्याच्या मार्गातला सर्वात मोठा काटा होतो। त्यांची पगारवाढ, बोनस आणि इतर व्यवहारातील टक्केवारी खाण्याची दुकाने माझ्यामुळे बंद होणार होती। माझा एकच हट्ट होता, कामगारांना मिळणारा मोबदला कोणत्याही मध्यस्थीशिवाय थेट त्यांच्या हातावर मिळाला पाहिजे। याच सुडापोटी माझ्याच लॉबीमधील काही लोकांनी मला एकटे पाडले, माझ्यावर जातीवाचक टिप्पणी केली, मला शिवीगाळ केली आणि माझ्या अंगावर कचरा फेकला, मला मारहाण केली। माझ्या कानामागे पाण्याने भरलेल्या स्टीलच्या बाटलीने इतका जोराचा प्रहार केला की मी जमिनीवर कोसळलो। मला खाजगी दवाखान्यात ॲडमिट करावे लागले। मी कामगार प्रतिनिधी अध्यक्षांकडे त्यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी साफ हात झटकले। ते म्हणाले, मी या प्रकरणात काही करू शकत नाही, तू तुझा मनाचा मालक आहे, तुला काय करायचे तू बघून घे। या संपूर्ण प्रकरणाचा शेवट काय झाला माहीत आहे? कंपनी प्रशासनाने कोणत्याही प्रकारची सखोल चौकशी न करता उलट मलाच दोषी ठरवले, कारण कंपनी प्रशासन आणि स्थानिक कामगार प्रतिनिधी हे एकत्र झाले होते। त्यांच्या युतीमध्ये मी एक काटा झालो होतो आणि मला कामावरून काढण्यात आले। केवळ प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल, कामगारांना न्याय मिळावा यासाठी लढल्याबद्दल आणि हो, माझ्या जातीमुळे माझ्यावर जातीवाचक कारणावरून हल्ला झाला, मला मारहाण झाली। पण कारवाई कुणावर झाली तर माझ्यावर। मी ज्यांनी त्यांच्या विरोधात लढण्याची हिंमत दाखवली म्हणून। मित्रांनो, मी विनोद, हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि समाजातील प्रत्येक कामगार वर्गातील कामगाराला एक कळकळीची विनंती करतोय हात जोडून की मित्रांनो, ही केवळ माझी कथा नाहीये, हा आमच्या समाजातील बोकाळलेला जातीवादाचा आणि कामगार शोषणाचा एक भयानक नमुना आहे। माझी आजची मागणी आहे व आमच्या चॅनलमार्फत कंपनी प्रशासनाला आमची अशी मागणी आहे की विनोद फुरुंगळेला तातडीने कामावर परत घ्या, त्याला न्याय मिळाला पाहिजे।
एका प्रामाणिक कामगाराला केवळ टक्केवारीच्या राजकारणामुळे कामावरून काढणे हा घोर अन्याय आहे. मारहाण करणाऱ्या प्रतिनिधींवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कठोर शिक्षा झालीच पाहिजे. जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवला पाहिजे. या व्हिडिओचा उद्देश तुमच्या भावनांना हात घालणे हा आहे. समाजातील प्रत्येक घटकाने हा अन्याय पाहून माझ्या संघर्षात सहभागी व्हावे ही माझी इच्छा आहे. मी विनोद खुरुंगळे. मला सपोर्ट करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचा एक लाईक, तुमचा एक शेअर मला न्याय मिळवून देण्यात मोठा आधार देऊ शकतो. कारण आज माझ्यावर झालेला अन्याय उद्या कोणावरही होऊ शकतो. सत्यासाठी आवाज उठवा, न्यायासाठी लढा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, मी प्रवीण सुनील चौधरी, जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनलमार्फत विनोद खुरुंगळे यांना न्याय मिळवण्यासाठी लढत आहे. तुम्हीही आमच्या लढ्यामध्ये सहभागी व्हा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सुचवा की आपण कशा प्रकारे लढू शकतो. धन्यवाद.